स्थापनेचा दिवस आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं ज्ञानोबारायांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्तानं समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं हा नाम उत्सव नामयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत महापुराण कथा आणि कीर्तन महोत्सव तुम्ही ग्रामस्थांनी आयोजित केला. आपण नाही जाऊ शकत सगळे आळंदीला, पण आपण आळंदीचा आनंद आपल्या गावात घेऊ अशी काही भक्तांच्या मनात भावना निर्माण झाली. ती ज्ञानोबारायांनीच निर्माण केली. आमचे शिवाजी महाराज म्हटले की बाबा मी पाळोदीला गेलो होतो, माझ्या मनात आलं की आपल्याही गावात समाधी सोहळा व्हावा. मी आलो, भजनी मंडळीला म्हणून दाखवलं, काही महिला मंडळीला म्हणून दाखवलं, आणि बाबा सगळ्यांनी मनावर धरलं आणि एवढं सहकार्य केलं. एकच वाक्य बोलतो, मी सावरगावामध्ये कीर्तन करतो, फक्त गावाचं नाव घेतल्यावर असं वाटतं मी सावरगावामध्ये आहे, पण जर वातावरण बघितलं तर असं वाटतं मी नाही, प्रत्यक्ष आळंदीमध्येच आहे. जो सोहळा आळंदीमध्ये तोच सोहळा आपण इथं उपभोगतोय. छोटासा लावलेला हे वृक्ष सप्ताह रूपी, या वृक्षाला बघा 5 वर्षातच केवढं मोठं फळ आलंय. आणि या फळाला एवढं म्हणजे या झाडाला, या सप्ताहरूपी वृक्षाला मोठं करण्याकरता तुमच्या प्रत्येकाचं मोलाचं सहकार्य आहे. एखाद्यानं इथं झाडून काढले असेल, कोणी पाण्याची सेवा, कोणी चहाची सेवा केली असेल, आमच्या बालासाहेब महाराजासारखी गाठोळ, प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे. आणि सगळ्यांच्या सहकार्यानं हा नामयज्ञ नामसप्ताह आज या वर्षातल्या 7व्या दिवसापर्यंत आलाय. तुम्ही संपूर्ण ग्रामस्थानं प्रेमानं माझ्याकडे कथेची तर सेवा दिलीच, पण आजची ही मागणीची पण सेवा माझ्याकडं दिली. आज माझ्याकडं थोडं ज्ञानोबारायांचं चरित्र वर्णन करायचं आहे, थोडं कीर्तनाचा भावार्थ बी सांगायचा आहे, आणि सगळं करून मला दीपोत्सव करायचा आहे. दीपोत्सवाकरता 1000 दिवे माता भगिनीनं इथं आणलेत. काय सुंदर. मी खरं तर आज महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित यूट्यूब चॅनल आहेत. महाराज कसाही असला तर त्याला मोठं करायचं काम ह्या यूट्यूबवाल्यानं केले. आणि त्या प्रसिद्ध चॅनलमध्ये आमचे गुरुबंधू देवाभाऊ गायकवाड यांचं महाराष्ट्रातलं हे फार मोठं यूट्यूब चॅनल आहे, नामसंकीर्तन चॅनल. आणि त्यांना मी मुद्दाम म्हटलं, भाऊ तुम्ही या. ते म्हटले बाबा काय तुमचा ना आमचा योगच येत नाही. म्हटलं आज कसा बी योग काढा पण या. ते म्हटले काय बरं विशेष कीर्तनाचं काय विशेष आहे. म्हटलं आज माझं कीर्तन नाही यूट्यूब चॅनलवर तरी दाखवलं तरी चालेल, पण आज आमचा दीपोत्सव यूट्यूब चॅनलवर गेला पाहिजे. ते म्हणले नाही बाबा आज कीर्तनही यूट्यूबवर टाकतो, तुम्हालाच आता यूट्यूबमध्ये घालतो. आणि आमचा देवभाऊ म्हणजे, आणि देवभाऊची ही टीम आज या ठिकाणी आली, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सगळ्यांना बघा मी कीर्तन कसंही करू तुम्ही हसत राहा, लोकांचे लक्षात आलं पाहिजे. कीर्तन साधा जगद्गुरु तुकोबारायांचे भाऊ कान्होबारायांचा आहे, आणि हे कान्होबाराय देवाकडं मागणी मागायला लागलेत. खरं तर आपण जर विचार केला तर संतांना मागणी आवडतच नाही. संतांनी मागणीचा खूप ठिकाणी निषेध केलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे ज्यानं हात पुढं केला त्याचा आम्ही धिक्कार करू. भिक्षापात्र अवलंबणे जळोजिने लाजिरवाणे. संतांना मागायचं आवडत नाही. मागायचं आवडत नाही तर गाथ्यामध्ये मागणीचं प्रकरण कशाला घातलं. त्याचं मागणं संतांना आवडत नाही, पण काय मागणं आवडत नाही. अनुचित मागणं संताला आवडत नाही, उचित मागणं मागितल्याशिवाय राहत नाही. बाबा हे अनुचित आणि उचित म्हणजे नेमकं काय. आजच्या अभंगामध्ये जे शब्द करून उचित, योग्य ते मागावं, अयोग्य ते कधीच मागू नये. म्हणजे नेमकं नाही कळालं बाबा. संसारातलं काही मागू नका आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय थोडं लक्ष द्या असं समजायला म्हणून माना हलवीत जा. संसारातलं काही मागायचं नाही. का किती जरी मागितलं तर बसर येत नाही, त्याचं नाव
संसार. कितीही मागा, कितीही मिळू द्या, ज्याच्यात बसरच येत नाही त्याचं नाव काय? संसार. आणि मागितल्यावरती पोट भरतं, कृतार्थता प्राप्त होते, त्याचं नाव परमार्थ आहे. आणि मी तर एक सांगल गड्या, देवाकडं जर मागायचं झालं, विठ्ठला विठ्ठल, देवाकडं मागायचं असेल तर फक्त देवच मागावा, देवाच्या विषयीच मागावं, दुसरं काहीच मागू नये. का बरं बाबा? हे असं आहे ना, संसारातलं काय मागणार तुम्ही, देवाकडं काही मागू नका. तसं तर आपण विचार जर केला तर देवाकडे बी मागायला अधिकार लागतो. कोण मागू शकतो? कोणाला मागण्याचा अधिकार आहे? पहिलं मागायचा अधिकार त्याला आहे ज्याचा काही मागणाऱ्याशी संबंध आहे, आणि मागण्याचा अधिकार त्याला आहे ज्यानं काही ज्याच्याकडे मागायचे त्याची सेवा केली. मला एक सांगा, तुमचा मानवतचा बाजार केव्हा आहे? सोमवारी. बरोबर आहे, आपण त्या दिवशी सोमवारी झालो होतो. मग बाया आयतवारपर्यंत कापूसी असतात आणि सोमवारी मालकाच्या दारावर जातात. काय मागायचं आहे? मजुरी मागायची. का मागायची? सेवा केली. 8 दिवस तुमच्या घरी कापूस याचलाय आम्ही, चला द्या पगार. तर सोमवारच्या दिवशी पगार मागायचा त्यालाच अधिकार आहे ज्यानं सोमवारच्या आधी 2 दिवस का होईना, 1 दिवस का होईना, पण कापूस याचला असेल. म्हणजे ज्याच्या जीवनात सेवा घडली त्यालाच मागायचा अधिकार आहे. सेवा ज्याच्या जीवनात नाही त्याला मागायचा अधिकार नाही. आणि ज्याचा मागणारा म्हणजे ज्याला मागायचे त्याच्याशी काहीच संबंध नाही, तो सुद्धा मागू शकत नाही. परमात्म्याकडे जर मागायचं असेल तर एक तर देवाशी काहीतरी संबंध लावा, नाही तर देवाची सेवा तरी करा. आता देवाची सेवा करायला तेवढा आमच्याकडे आहे का वेळ? तेवढी आमच्याकडे मन आहे का आमच्याकडे? देवाची सेवा करताना सेवेपेक्षा तुम्ही देवाशी संबंध लावा. काय संबंध लावावा? मी तुम्हाला भागवतातही सांगितलं की तुम्ही देवाची पूजा देव म्हणून करू नका, देवाला काहीतरी आपलं ठरवा. देव माझा नेमकं कोणीतरी आहे. मग देवाला माय म्हणा, बाप म्हणा, भाऊ म्हणा. ज्या दिवशी तुम्ही देवाशी संबंध लावता त्या दिवशी तुम्हाला देवाकडं मागायचा अधिकार आहे. एक कोणतीही माता जर समजा मागायचं असेल तर बाप असेल तर बापाकडे मागू शकते, भाऊ असेल तर भावाकडे वस्तू मागू शकते, पतीकडे वस्तू मागू शकते. का? कारण संबंध आहे, नातं आहे. नातं संबंध असल्याशिवाय मागायचा अधिकार नाही. कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता. संतांनी तर सगळ्या प्रकारचं नातं लावलं. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. सगळ्या प्रकारचं नातं साधून लावलंय. तुम्ही इतके नाते नाही लावू शकत देवाला, पण एखादं तरी नातं लावा देवाबरोबर. नात्यामुळं, संबंधामुळं देवाकडं मागणीचा अधिकार तयार होतो. मग लोक म्हणतील, बाबा देवासंग जर आम्ही संबंध लावला, नातं जर लावलं तर देव आमचं नातं स्वीकारेल का? स्वीकारलं तर आमचं नातं देव टिकवीन का? ऐका राजा हो, संसारातले नाते कधी बी धोका देऊ शकते, पण देवाशी नातं जोडून पहा, या नात्यात कधीच धोका होणार नाही. म्हणून संतांनी म्हटले, नाता एक रामजी से तुझ्या नाता तोड दे. एक नातं देवाशी लावून पहा, कोणतं बी नातं देवाशी लावून पहा. हे नातं परमात्मा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. संसारातले नाते जर बघायचं झालं ना, तुम्ही किती जवळचं नातं असू द्या, धोका दिल्याशिवाय राहत नाही. मी असंच कीर्तन केलं, सुदर्शन महाराज लहान होते. सुदर्शन महाराज लहान होते, मी कीर्तनात हेच सांगितलं होतं, जवळच्या नात्याची परीक्षा होती. संकटाच्या काळात एकच नातं आहे उपयोगाला येणारं स्वैरा. संकटाच्या काळाला उपयोगाला येणारं नातं म्हणजे परमात्म्याचं आहे. मग परमात्म्याशी नातं लावा. एरवी व्यवहारामध्ये सांगत होतो की बाप मुलाचं नातं आहे, पण संकटाच्या वेळेला खरंच बाप मुलासाठी
प्राणाची आहुती द्यायला तयार होतो का? एका पोट्ट्यानं विचारच केला, आपला बाप आपल्यावर किती जीव लावतो बघावा. त्यानं आग्या मोळालाच दगड हाणला, आग्या मोळाला. आणि जसा दगड हाणला, बुंग 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 करीत माश्या सुटल्या. पोरग बापाकडे पळायले. बापाच्या लक्षात आला तर ह्याच्या बरोबर आपलं बी काही खरं होत नाही. पोरग बापाकडे आले, बाप म्हणालाय इकडे येऊ नको, हौदाकडे जाय. बाप पोराला जवळ येऊ देईन का? माश्या मला बी डसत्यान म्हणून. ऐका, संसारातले नाते तुम्हाला सांगतो स्वार्थाचे आहेत. परमार्थातलं नातं देवाशी लावलेला संबंध, हा संबंध खऱ्या अर्थानं प्रेम देणारा आहे, सुख देणारा आहे. म्हणून देवाकडे मागणीचा अधिकार त्याला आहे ज्यानं काहीतरी देवाशी नातं लावलंय. पण काही लोक म्हणतील, हो देवा, देव आपलं नातं स्वीकारेल का? लावून तर बघा, एकदा तर लावून बघा. कोणतं बी नातं लावा देवाशी, कोणतं बी नातं लावा. ऐका ना, एक गरीब बाई, पती मरण पावला त्या बाईचा. 5 वर्षाचं लेकरू आहे. लेकराचा सांभाळ करायला लागली. दिवसभर शेतामध्ये खुरपीती, लेकराला सांभाळती. लेकरू शाळेत टाकलं. आखाडाचा आपलं श्रावणाचा महिना आला, पौर्णिमेचा सण आला. सगळ्या बहिणी आल्या. भावाला गंध लावून हातात काय बांधली? राखी बांधली. सगळ्यांनी हातातल्या राख्या पाहून खुशी केली. पण जो गरीब बाईचा मुलगा आहे, त्याला कोणी राखी बांधली नाही. तो आपल्या आईकडे आला आणि म्हणला, आई आज रक्षाबंधन आहे. हो बाळा. अरे सगळ्यांच्या हातामध्ये राखीन, मला का नाही ग? माय म्हणली, बाळा तुला बहीण नाही. त्यावेळेला तो मुलगा म्हणला, आई समजत नव्हती त्याला तेवढी. लोकाला हातपाय कान नाक डोळेत, मला बी हातपाय नाक कान डोळेत, मग लोकाला बहिणीन मलाच कमून नाही. त्यावेळेला माईला वाटलं याला समजत नाही. माय म्हणली, तुला बी बहीण आहे. असं का? मग कुठे सांग ना. सावरगावात दिली का? नाही बाबा, तुझी बहीण लांब दिली. गावाचं नाव आहे अयोध्या. काय नाव आहे? तुझ्या बहिणीचं नाव सीता आहे, दाजीचं नाव राम आहे. पोरग म्हणला, आत्ताच चल. सगळ्याच्या हातात राख्या आहेत, मला राखी पाहिजे. लेकराचा हट्ट लय विचित्र आहे. लेकर कोण्या टायमाला काय हट्ट करतील सांगता येत नाही. राजाच्या पोरानं हट्ट केला, मला हत्ती पाहिजे, आणून द्याला. मला गाडगं पाहिजे, आणून दिलं. हत्ती गाडग्यात घालून द्या. राजाच्या लेकराचा हट्ट आहे देवा, पण त्याला हुशार माणूस पाहिजे ना. हत्ती गाडग्यात घालून द्या म्हणल्यानंतर हत्तीच्या आकाराचं चित्र काढलं कागदावर आणि तो कागद गाडग्यात घातला. मग पोरग म्हणलं, गेला का नाही हत्ती आता? लेकर म्हणजे विचित्रच आहेत, जाऊ द्या. लेकरानं हट्ट केला, आई चल ग, मला राखी पाहिजे. आई म्हणली, बाळा नको राखीचा हट्ट करू, ते गाव लय लांब आहे रे बाबा. किती लांब आहे? फारच दूर आहे. आपण तिथं कधी जाणार? तू मोठा होय, मी तुला घेऊन जाईन. पण लेकराच्या मनात एकच, माझी आई मला नेत नाही का, मी जाईन एकटा. रात्री आई झोपली की मी एकटाच जाईन. माय खुरपून आलेली, थकून भागून आलेली, आणि त्या रक्षाबंधनच्या दिवशी माय झोपली आणि पोराने विचार केला मी अयोध्येला जाईन. रस्ता माहित नाही, रात्रभर चलन, सकाळी कोणाला विचारीन, भाऊ ओ काका अण्णा तात्या आप्पा अयोध्येचा रस्ता कोणता आहे? ते रात्रीच उठलं लेकरू. बहिणीनं राखी बांधल्यावर काहीतरी देत असते. काय देऊ? माईचं एक लुगडं वाळू घातलेलं तो वळणीवर काढलं, घडी घातली, बगलात धरलं आणि ते लेकरू अयोध्येला निघालं. कुणीकडे अयोध्या माहित नाही, रस्ता माहित नाही. ते अयोध्या केवढी आहे, तिथं आपला दाजी आणि बहीण राहते इतकंच मनात धरलं. रस्त्यानं चाललं ते लेकरू. ले चल अपनी नागरिया, ले चल अपनी नागरिया, अवध बिहारी सावरिया, अवध बिहारी सावरिया. हे सावरिया, मला त्या अयोध्येमध्ये नेऊन घाल. असं म्हटल्यानंतर चलून चलून थकलं. एका झाडाखाली रात्रीत झोपलं. अयोध्येतल्या मालकाच्या लक्षात आलं, मेवना माझ्या भेटीला यायलाय. हनुमंतरायाला सांगितलं, द्रोणागिरी आणला तुम्ही, माझ्या लाडक्या मेवण्याला घेऊन या. जंगलात झोपलेल्या पोराला हनुमंतरायाने आल्हाद उचललं.
अयोध्येमध्ये आणून मांडलं. सकाळ झाली, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला यायलाय. डोळे उघडले, उंच उंच पताका, सोन्याचे कळस, राम राम म्हणालेत लोक. पोरग म्हणलो गाव कोणता असन बुवा? ओ आप्पा, ओ दादा, ओ नाना, काय गाव कोणतं आहे? बाळा तुला कोणत्या गावाला जायचंय? मला अयोध्येला जायचं. बेटा ही अयोध्याचे? अयोध्या? माझी आई तर म्हणे खूपच लांब आहे, नंतरच जाऊन मोठा झाल्यावरच जाऊ. आलो बुवा मी अयोध्येला, पोहोचलो बुवा मी एकदाच अयोध्येला. बस आता माझी ताई भेटल, माझे भाऊजी भेटतील, दाजी भेटतील, माझी ताई माझ्या हातावर राखी बांधील, घरी जाईल, सगळ्या लेकराला दाखवील. तुमच्याच बहिणीनं बांधली काय? बघा बघा, माझ्या बी बहिणीनं मला राखी बांधली. लेकरू उठलं, देवा तोंड धुतलं नाही, आंघोळ केली नाही, माईचं लुगडं भोगलात घातलं आणि अयोध्येच्या गल्ली गल्लीमध्ये जाऊ लागलं. भाऊ तुम्हाला माहिती आहे का हो, माझी बहीण राहते हो इथं. काय नाव बाळा? माझ्या बहिणीचं नाव जानकी आहे, दाजीचं नाव राम आहे. पाहिलं का हो बाळा, इथं राम जानकी तर देव येत रे. तुझी बहीण दाजी नाही माहिती? अहो मला ते देवाशी काय घेणं देणं नाही हो, मला माझे दाजी आणि ताई पाहिजे. दिवसभर बिना आणा पाण्याचं लेकरू फिरलो, पोटात अन्नाचा कण नाही. संध्याकाळ झाली त्याच झाडाखाली आलं. आई म्हणत होती नको जाऊ, लय श्रीमंत दिसतेत, गरीबाची पोरगी असल्यामुळं बाहेर निघू देत नाहीत. काय म्हणले असतील, माझ्या बहिणीनं मला पाहिलं बी असेल, कदाचित तिला माझ्याकडे येऊ बी वाटलं असेल, पण घरच्याच्या धाकानं आली नसल. जाऊ द्या, नशिबातच नसल राखी तर कुठून बांधणार आहे, जातो वापस. आई बी वाट बघत असन. सांगून नाही आलो मी माझ्या आईला. आणि त्या झाडाखाली ते लेकरू बसलेलं आहे, पोटात अन्नाचं कण नाही, दिवसभर पाणी पिलेलं नाही. बरोबर रात्रीचे 9:15 वाजले. शेजारती झाली देवाची आणि देवाने सांगितलं हनुमान आज नको जाऊ का, माझा मेवना आलाय लाडका भेटायला, मला गेलो पाहिजे. हनुमंता तयारी कर रे. हत्ती सजविला, हत्तीवर अंबारी मांडली, अंबारीवर राम परमात्मा जानकी माता विराजमान झाले. काही मुख्य मुख्य सेवक मशाली पेटवल्या, हत्ती तिकडून यायला लागलेला आहे आणि सगळ्यांच्या मुखात एकच जयघोष आहे, रामचंद्र भगवान की जय. तिकडून हत्ती येऊ लागला, मशाली पेटलेल्या, झाडाखाली लेकरू आधीच तर भीतीनं घाबरलेलं होतं, हत्ती पाहिल्यावर म्हणू लागलं लोक लय दुष्ट दिसतील इथले. बहीण तर भेटू दिली नाही, कोणी पाणी बी विचारलं नाही, आणि आता तर का मला हत्तीच्या पायाखाली देतात का काय कोणाला ठाव. घाबरलं, उचललं, लुगडं बगलात धरलं, झाडाच्या बुडाला असं आडंगी उभं राहिलं. हत्ती आला, हत्ती खाली बसला, शिडी लावली, शिडीहून राम जानकी खाली उतरले, श्रीराम परमात्मा पुढं आले. झाडाच्या आडंगी उभं राहिलेल्या लेकराला आवाज दिला प्रेमानं, प्रयागराज, ए प्रयागराज. अरे यांना तर माझं नाव बी माहित आहे, हेच तर आपले दाजी नसतील. ए प्रयागराज, झोपलास का काय? इकडे हे बघ, तुझी ताई तुला राखी बांधायला आली. सोन्याच्या ताटामध्ये सोन्याची आरती केलेली आणि सुंदरपैकी रेशमाच्या धागाची राखी होती. जानकी माता आरतीचं ताट घेऊन उभी आहे, पोरग झाडाच्या आडंगी लपलेले आहेत आणि राम विनंती करतात, बाळ इकडे, तुझी बहीण तुला राखी बांधायला आली. त्यावेळेला पोरग झाडाच्या आडंगी उभं राहिलेलं थोडं पुढं आलं, पण एकदम सीता मातेजवळ गेलं नाही, 2 पावलं तिथंच उभं राहिलं. भगवान राम म्हणतात का जात नाही पुढं, राखी बांधायसाठी तुझ्या घरून इथं आलास ना, मग बहीण जवळ उभी आहे का जात नाही पुढं. त्या पोरानं विचारलं, सख्खीच बहीण आहे का माझी? झोपले का काय? सख्खीच बहीण आहे का? का बरं असं विचारतो बाळा? नाही, सख्खी बहीण असती आणि एवढा लहान भाऊ एवढ्या लांबून आला म्हणल्यावर एवढ्या लांब नसती ना उभं राहिली, माझ्या जवळ येऊन माझ्या डोसक्यावर हात नसता का ठुला, असा शब्द ऐकला बरोबर जगत जननी जानकी माता एकदम पुढे गेली. मेरे भैया, डोक्यावर हात ठेवला, हा माझी सख्खीच बहीण आहे. हात पुढे केला, बालक प्रयागदासाच्या हातात जानकी मातानं राखी बांधली. लाडाचा मेवणा आलाय आणि तुम्ही काहीच नाही का? श्रीरामानं तर असं उचललं कडावर घेतलं. माय तरी आईशी सांगा, कृपाळुआ पांडुरंगा. उचलून घेतलं कडेवर. रामचंद्राने त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवायला सांगितलं, बाळा घरी नाही सांगून आला रे, आई तुला इकडं तिकडं बघत असन. ही गोष्ट जास्त दिवसाची नाही,
फक्त 60 वर्षापूर्वी घडलेली घटना सांगितली. एक लेकरू अयोध्येत गेलं तर श्री जानकी आणि राम परमात्मा प्रगट होऊन त्या बालक प्रयागदासाच्या हातात राखी बांधली. ते लेकरू घरी आलं आणि त्याला कळालं जिनं राखी बांधली ती साक्षात भगवंताची पत्नी जगज्जननी जानकी माता आहे. पण आता तिला मी बहीण मानलं ना, आता मी तिच्या भावासारखाच राहणार. सर्वस्वाचा त्याग केला त्या प्रयागदासजीनं. अयोध्येमध्ये आले, सगळे त्यांना आदरानं म्हणायचे मामा प्रयागदासजी. काय सांगत होतो? नातं लावा देवाबरोबर, देव नातं टिकवतो. आणि मग ज्याच्याशी नातं आहे, संबंध आहे, त्याला मागण्याचा अधिकार तयार होतो. म्हणून मागू शकतो त्याला ज्याच्याशी आपला काही संबंध आहे, मागू शकतो आपण त्याला ज्याची आपण काही सेवा केलेली. जे कानोबाराय देवाकडे गेलेत, संबंध आहे देवाशी. जे कानोबाराय देवाकडे गेलेत, सेवा आहे देवाची. कधीची सेवा आहे? वाढ वडिलापासूनची सेवा आहे. सेवेचं ऋण झालंय पांडुरंगाच्या डोक्यावरती. आणि आता कान्होबाराय देवाजवळ गेले. देवाला वाटलं आला कान्होबा. कान्होबा काय, तुझ्या वंशातल्या लोकांनी फक्त सेवा केली, मला काहीच मागितलं नाही. कान्होबाराय म्हणले चिंता करू नको, मागायला चालू मी. वा, काय पाहिजे बोला. त्यावेळेला कान्होबारायने सांगितलं, देवा मला तुझ्याकडं प्रेम पाहिजे, मी प्रेम मागायला आलो. काय करा देवा, तुमच्या जवळचं प्रेम तुम्ही माझ्या हृदयात घाला. पण ते प्रेम माझ्या हृदयात घालताना माझं हृदय तुमच्या प्रेमाच्या योग्यतेचं आहे का बघा. जर नसेल तर काय करा, आधी माझं हृदय बरं. देवाच्या पुढे आले तर देवाला प्रेम मागायला. देवा काय, मी तुझ्याकडे मागायला चालो, तू मला प्रेम दे. पण प्रेम देताना कसं दे? तुझं प्रेम तू माझ्या हृदयात घालशील तर त्याच्या आधी माझं हृदय उचित कर. करोनी उचित प्रेम घाले हृदयात. ऐका, कान्होबाराय देवाकडे प्रेम मागायलेत. आणि प्रेम मागत असताना आधी म्हणतात माझं हृदय उचित कर. का? देवा मी तुझ्याकडे आलो प्रेम मागायला, मागितल्याबरोबर तू मला प्रेम देशील. पण माझं हृदय जर उचित नसल, योग्य नसल, तर त्या प्रेमाची जाणीव मला होणार नाही. हृदय उचित नसेल तर प्रेमाचा तू मला प्रेम देऊन फायदा होणार नाही. का? कारण कोणती बी गोष्ट योग्यतेशिवाय शोभत नाही. योग्यतेविषयी शिवाय त्या गोष्टीचा फायदा बी होत नाही. कशा कशाला कोणती कोणती योग्यता लागते. तुझ्या प्रेमाला माझं हृदय जर योग्य नसल तर मला त्या प्रेमाचा काही फायदा होणार नाही. कोणत्या बी गोष्टीला योग्यता लागते. कशी लागते ते सांगतो ऐका. आंधळ्याच्या पुढं आरसा नेऊन ठेवला, फायदा आहे का त्याला? आंधळ्याला फायदा आहे का? का? त्याला आरशात त्याला दिसतच नाही तर आरशात पाहीन कशाला ते. जसा आंधळ्याच्या पुढं आरसा ठेवला म्हणजे त्याला फायदा नाही, उचित. कान्होबारायला माहिती होतं देवाचा स्वभाव असा आहे, मी मागितल्या मागितल्या देव मला प्रेम देतील. देव असा आहे, मागितलं भक्तांना की देतो, पण योग्यता नसलं तर त्यानं देऊन फायदा होत नाही. म्हणून कान्होबाराय जाणीव करून देतात, हृदय उचित कर. तुझं कसं आहे, कसं आहे सांगा बरं कान्होबाराय. अर्जुनानं तुला विचारलं देवा काय, द्रष्टुमी इच्छामि ते रूप, मला तुझं विश्वरूप बघायचंय. अशी इच्छा केली, पण अर्जुनालाही आधी वाटू लागलं मी जर विश्वरूप दर्शन पाहायचं म्हणलं तर देव मला दाखविणार नाहीत. मग अर्जुनानं आधी देवाची स्तुती केली. काय म्हणू लागला अर्जुन, तुझे अवतारे जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रापात्र, कैवल्य आहे शे पवित्र, वैरिया दिदले. अशी गोड स्तुती केल्यावर भगवान म्हणले जास्त नको स्तुती करू, तुला काय पाहिजे तर सांग. त्यावेळेला अर्जुन म्हटला देवा मला विश्वरूप दर्शन पाहायचे, पण लक्ष द्या विश्वरूप दर्शन पाहण्याच्या आधी माझी योग्यता आहे का बघा आधी दिसायची. नसल तर योग्यता द्या मला आणि मग विश्वरूप दर्शन दाखवा. असा अर्जुन म्हटला. विश्वरूप दर्शन पाहण्याची इच्छा प्रगट केली. केल्याबरोबर भगवान परमात्म्यानं आपलं विश्वरूप दर्शन प्रगट केलं. आहा, एकदम अनंत रूप धारण केले.
ज्ञानोपारायणी वर्णन केले. एक तप्त ताम्र तांबडी, एक श्वेत चंद्र चोखडी, ऐसे नाना वर्ण रूपडी मिळविली. ह्या एक कृषे, एक स्थूळे, एक दीर्घ, एकदम सगळीकडे विश्वरूपच विश्वरूप. बराच वेळ विश्वरूप दर्शन प्रगट केल्यावर भगवंतानं पाहिलं अर्जुन विश्वरूप दर्शन बघायला का नाहीत. आणि मग अर्जुनाकडे पाहिलं तर हे डोळे झाकून बसला होता. भगवान म्हटले, अरे अर्जुना, तू म्हटला विश्वरूप दर्शन दाखवा, मी दाखवलं आणि तू का बघत नाही. अर्जुन म्हणला, देवा, मोठ्या माणसाला कोणी बोलाव. मी तुम्हाला आधीच म्हणलो होतो काय की मला विश्वरूप दर्शन दाखवायच्या आधी दृष्टी द्या. तुम्ही मला दृष्टी नाही दिली. दृष्टी न देता विश्वरूप दर्शन दाखवणं म्हणजे अधिकार नसताना तुम्ही विश्वरूप दर्शन दाखवलं. त्याचा परिणाम कसा झाला देवा. आंधळ्याच्या पुढे आरसा ठेवणं जसं निरर्थक आहे तसं दृष्टी नसताना विश्वरूप दर्शन दाखवणं निरर्थक आहे. हा हो उठून आरसा, आंधळ्या पुढे दाऊ बैसा, बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गाणीव करा. ह्या मोठे मोठे गायक आणलेत भारतातले, भारतरत्न. भजन सुरू झालं. अहो घडलेली घटना आहे, मी तर लय ठिकाणी सांगितली. युट्यूबला सुद्धा आला असेल ते कदाचित. शेलू तालुक्यात एक गाव आहे. गेलो त्या गावामध्ये, कीर्तन सुरू झालं आणि 4-5 असे कट्टर जिगरी मित्र पुढे बसले असे कीर्तनाला. ते एकमेकाला सोडून राहतच नव्हते. म्हातारे होते चांगले, एकमेकाला सोडून राहत नव्हते. लहानपणापासूनचे मित्र ह्या बसले असे पुढं. खरं तर कीर्तनाला असे समजदार माणसं पुढं बसावा. तुम्ही नेमकं दररोज इथं खळत होता, त्या कीर्तनकाराचं अवसानच निघून जाते. कीर्तनकाराला असे समोर माणसं द्यायला म्हणजे थोडं असं खळ असल्यामुळे श्रोता एखादा तरी असा चाणक्य पाहिजे, महाराज काय बोलायले. नाही तर कीर्तन चाललंय, लोक ते 4 जण म्हातारे माझा मूड फ्रेश करायला बसले होते असे पुढं. आणि बसले तर मी त्यांच्याकडे पाहून कीर्तन सांगू लागलो. ते माझ्याकडे बघू लागले. ह्या अशा मांड्याच्या चुली केलेल्या होत्या त्यानं. मांड्याच्या चुली आमच्या साहेबराव महाराज कोठाळकरांचं वाक्य दादाचं. आणि मग काय ते बसलेले म्हातारे. माझ्या लक्षात आलं यांना आता कीर्तन रंगायला पाहिजे. मग मी थोडा विनोद केला, पण सगळे हसले. पण त्या चौघाच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडला नाही. त्याच्याकडे बघितलं की मला कसतरीच होऊ लागलं. त्याच्याकडे पाहून मला नाही का 10:15 वाजताच 12 वाजल्यासारखं वाटू लागलं. असं वाटू लागलं हे मला म्हणाले जाऊ द्या ना घरी. मग त्याला विनोद केल्यावर हसले नाही. मला वाटलं यांना इमोशनल आवडत असेल म्हणून गोड चरित्र सांगितलं. सगळा समाज रडला, पण ते 4 जण नुसते माझ्याकडे मारक्या बैलासारखेच बघू लागले. अरे म्हणलं यांना विनोद आवडणं, यांना रडायचं बी आवडणं. आणि मग मला असं वाटलं यांना वेदांत आवडत असेल. माझ्या पोराचंच नाव वेदांत आहे. मग मी त्यांना वेदांत सांगितला तर त्यांच्या चेहऱ्यावर तितकेच वाजलेले होते. मला लय राग आला. मला जे लोक असे गपचीप बसलेले असतात, हा करीत नाही हो करीत नाही, मला लयच कदर येते. असं वाटतं कीर्तन सोडून निघून जावा. मी त्या 4 म्हाताऱ्याला म्हणलं, अरे तुम्हाला हसविले तर हसनत, रडविले तर रडनत. हा काय वेदांत सांगितला तरी तुम्ही जैसे ते वैसेच. जा उठा, आणा तिकडून दगड घाला. लोक म्हणले बाबा काय कोणाकडे बघून सांगायले. म्हणले हे पुढे बसलेले त्याच्याकडे बघूच नका का, ते सगळेच बहिरेत म्हणले. अशा बहिऱ्याच्या पुढे 2 घंटे कीर्तन करून काय फायदा होईल का. अधिकार नसताना बडबड करणं म्हणजे निरर्थक नाही. बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गाणीव करा. अरे देवा काय माझा अधिकार नसताना तो विश्वरूप दर्शन दाखवलं, मी कस काय बघणार रे देवा. मला तो खरं तर विश्वरूप दर्शन दाखवण्याच्या आधी काय द्यायला पाहिजे होती बोला. हा असं बोलत जरा पटापटा मला बी लय गार वाटू लागलं. आता जर आपण झटकून बोलू हो काय विश्वरूप दर्शन दाखवायच्या आधी तो काय द्यायला पाहिजे होती मला. दृष्टी द्यायला पाहिजे. भगवान म्हणले अरे हो अर्जुना, बोलता बोलता मी धसाळ गेलो. बोलता बोलता माझ्या लक्षात नाही आलं. हे बघा आत्ता देतो तुला दिव्य दृष्टी. देऊ का. अरे भगवान म्हटले देऊ का. अर्जुन म्हणला द्या म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्यानं सांगितलं दिली तुला दिव्य दृष्टी. असा शब्द देवाच्या मुखातून ऐकला आणि लगेच अर्जुनाच्या डोळ्यापुढं वेगळंच वातावरण तयार झालं. ऐशी श्रीमुखोणी अक्षरे निगती नाजवय कसरे
तवा ज्ञानाचे अंधारे जावोची लागे, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. अर्जुनाला दिव्य दृष्टी मिळाली. एक जण मला आला म्हणला, होय महाराज काय दिव्य दृष्टी म्हणजे काय, चष्मा बसवला का अर्जुनाच्या नाकावर? चष्माच होता पण कृपेचा होता, तुमच्या माझ्यासारखा नव्हता. चष्मा काही लोक डोळ्यानं खरोखर दिसत नाही म्हणून घालते चष्मे, काही लोकांचे टकोरे दुखतेत म्हणून चष्मे घालतात, आणि काही लोक दुसऱ्यानं घातला म्हणून घालतात. तुम्हाला काय वाटलं सगळ्याला चष्मा लागलेला असतो काही ठलांना सारखा? नाही, काही बिचारे सो म्हणून घालतात, काहीला लागलेला असतो. आमच्या घराच्या शेजारच्या बाईला दळण निसताईनं गेलं, ती काय करू लागली, खडे तसे ठेवू लागली, दाणेच फेकू लागली बाहेर. मग तिच्या नवऱ्याने नेलं, तिला चष्मा आणला. तिचा चष्मा पाहिला, आमच्या वहिनीला वाटलं बाई हिला लई नादार दिसायला आहे. आमची वहिनी म्हणे माझं बी असंच व्हायला लागलंय, टकुरच दुखायला लागले, दिसच न मला. एका माणसाचे दोन माणसं दिसायला लागलेत. मी म्हणलं वहिनी चिंता करू नको, मी नेतो तुला. आमच्या शेलूला प्रसिद्ध डॉक्टर आहे लोह्या, लोह्याकडे नेलं. म्हणलं साहेब हे आमच्या वहिनीला दिसतंय, सांगू नका बरं का कोणी आमच्या घरी, आमच्या वहिनीला दिसतंय पण उगाच शेजारच्या बाईला चष्मा लागला तेव्हापासून ह्या विमानं चष्माच म्हणायला लागल्यात. डॉक्टर मला काय म्हणू नका, बसवलं आमच्या असं वहिनीला पुढं आणि म्हणले बाई काय तुला दिसत नाही का? हो म्हणली साहेब. कसं दिसतंय? मला एका माणसाचे दोन दिसते. थांब म्हणले काय हरकत नाही. त्यांनी त्या नाकावर चष्मा ठुला वहिनीच्या, असा तुमच्या नाकावर ठुला, ज्यांनी डोळे तपासले चष्मा ठुला. आणि बाईला म्हणलं बाई वाचव, वरचं वाचलं, खालचं वाचलं, हे वाचलं, आता कसं दिसायलंय? वहिनी म्हणले मा डॉक्टर साहेब लय नादर दिसायलंय. डॉक्टर म्हणला मग जाय म्हणला बाई काय? ते म्हणला महाराज काय ह्या बाईला असा चष्मा घ्या बिगर काचाचा. का मी काच नाही टाकले तरी बाई धाडा वाचवायली नाही, म्हणजे हिला चष्म्याची गरजच नाही, फक्त दुसऱ्याचा पाहुणीला हौसाली चष्मा घालायची. अर्जुनाच्या डोळ्यावरती दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याबरोबर अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिसलं. जसं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं, पण आधी दिसलं होतं का नव्हतं दिसलं? दृष्टी नव्हती. तसं महाराज म्हणतात देवा तू माझ्या हृदयात प्रेम देशील, पण माझं हृदय तुझ्या प्रेमाच्या योग्यतेचं आहे का? मग देवानं विचारलं कान्होबराय तुमचं हृदय तुम्हाला कळत नाही का? कान्होबरायने सांगितलं हे जर आपल्याला कळलं असतं तर देवा तुझ्याकडे येण्याची काय गरज होती? रोग्याला जर रोग कळाला असता तर डॉक्टरची गरज होती का? बोला ना. हा गा रोग काय रोगिया, रोग्याला रोग आवडत नाही आणि रोग त्याला स्वतःला कळत नाही. काय आता बरेच लोक आहेत बरं का, इथून पुढच्या तरी लोकांना कळतंय याला कोरोना म्हणतात, याला मलेरिया म्हणतात, याला अमका रोग म्हणतात. जुन्या लोकांना न्या बरं डॉक्टरकडं, डॉक्टरने विचारा काय होतं बाबा? ते म्हणते साहेब कसनुसच होतंय. ते कसनुस म्हणजे नेमकं काय समजावं त्यानं, पण त्याला सांगताच येत नाही पुढं काय होतं नाही का, शब्दाचा अभाव असतो. जाऊ द्या, लक्ष देऊ नाही का. जसं माझं हृदय जर उचित नसेल तर सांग देवा माझं हृदय उचित आहे का नाही तूच बघ, आणि उचित नसेल तर उचित कर. का उचित नसताना जर तू प्रेम दिलंस तर त्या प्रेमाचा फायदा मला होणार नाही. मी तुम्हाला आधीच बोललो होतो, काही गोष्टी जर उचित नसतील तर त्या केल्याला शोभत नाही. जाऊ द्या, मी तुम्हाला दृष्टांत सांगतो, ते बी ज्ञानेश्वरीतलाच सांगतो. बघा काही गोष्टी अशा आहेत समजा अधिकार नसताना जर केल्या तर निरर्थक असतात. कशा पद्धतीनं एका बाईला म्हातारपणात मुलगा झाला, असं मी म्हणत नाही, ओवी पैशीची या शेवटी विये एकाची वांझोटी, मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे. काय त्या बाईला मुलगा झाला, असा आनंद झाला, गावाला बारस जेवायला दिलं. हा मुलगा बी सुंदर झाला, म्हातारपणात पण एकदम भारी होता मुलगा. मग ती बाई म्हणली अहो आपल्याला देवाने इतक्या म्हातारपणात लेकरू दिलंय, जा कुठं हे इकडं गाव आहे कोणतं तरी, 1 नंबर पेढा भेटतो त्या गावाला. काय गावाचं नाव? कुंथलगिरी. कुंथलगिरीचा पेढा घेऊन या. आपल्याला गावात पेढे वाटायचे, चांगली पद्धत आहे. तुमच्या सावर गावात आहे का? पोरगा झाल्यावर पेढे वाटायची पद्धत आहे का नाही? अवश्य वाटा गड्या पेढे, अवश्य वाटा, पण लेकरू झाल्या नका वाटू. मग लेकरू होऊ द्या, त्याला मोठं होऊ द्या, त्याचं लग्न होऊ द्या, आणि मग लग्न झाल्यावर त्यानं फक्त इतकं विचार द्या, दादा तुम्ही जेवले का? मग जा परभणीला साठा भरून पेढे आणा. वाटा गावामध्ये पठ्ठ्याचं पोरगा जेवलं का नाही विचारित आहे.
समजा ना काय तुम्हाला कीर्तन? काय 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 पठ्याचं पोरग जेवलं का नाही विचारतय, लग्न झाल्यावर म्हणतो मी. पण तुमचं असं तुम्ही झालं लेकरू की वाटता पेढे, मोठं झालं की खाता जोडे. कशाला वाटीत पेढे? गेला ते कुंथलगिरीला, आणले त्यानं पेढे, नुसतेच पेढे आणले का सुदर्शन महाराज? नवनादाबा पेढे नाही, पेढ्याबरोबर गुलाबजामुन पण आणले. गुलाबजामुन लोक काहीच यायला माहितच नाही वाटतं गुलाबजामुन कशाला म्हणते. अरे जरशा तरी माना हलवीचा कमून एवढं तुमच्यावर ते हे झाल्यासारखं झालं का नाही? ते कोकडा पडलाय रे. हो ना, कोकडाच पडलाय. हा जरा फ्रेश ना बरं. मला ते लय असे धरून बसल्यासारखे लोक आवडत नाहीत. काय 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 गुलाबजामुन आणले, नुसतेच गुलाबजामुन आणले. हे ज्ञानेश्वरीतला दृष्ट सांगलं, लक्ष देऊ नाही का? दृष्ट गुलाबजामुन आणले, नुसते गुलाबजामुन आणले. आबा सुदाम महाराज, सावळीकर गुलाबजामुन नाही, ढवळे गुलाबजामुन आणले. ढवळे गुलाबजामुन माहिती आहे तुम्हाला? रसगुल्ला. हा चमचम म्हणते त्याला. जिलेबी आणली. जिलेबी माहिती आहे का नाही? हा हा अशी अशी कुरकुरीत जिलेबी आणली. जिलेबीची बहीण बी आणली. जिलेबीची बहीण माहिती का? त्याला इमरती म्हणतेत. हा हा काय पदार्थ आणले बाबा त्यानं. शंकरराव झालं, शंकरपाळे आणले, तिकडचे हॉटेलातले. ह्या असे 5 पदार्थ आणले. देवा बायकोकडे गेला म्हणला, हे बघ पेढे सांगितले होते, किती पदार्थ आणले? बायको म्हणे, माय नवरा असा होता असा, काय हाऊस केली, मला ना म्हातारपणात लेकरू झालं, लेकराला झाले होते किती दिवस? फक्त 11-12 दिवस. बापानं एवढं मोठं खाऊ आणला, गावाला पेढे वाटायचे. बाईनं असं लेकरू मांडीवर आडवं धरलं, लक्ष द्या माझ्याकडं, आणि असे सगळे पदार्थ पुढं ठुले. म्हणली, बाळा बघ ना किती दिवसांनी तू आमच्या घरी आला, वंशाला दिवा लागला, दिवा मोठा होणार, घर पेटून जाणार. नाही तसं नाही होणार. आता ती बाई सांगायली, बाळा हे माझ्या राजा, माझ्या सोन्या, तू आमचं घर सुशोभित केलं, तुझ्यामुळे आता बघ तुझे बाबा कुंथलगिरीला गेले, पेढा घेऊन आले, तुला तुझ्या बापाची शपथ आहे, एक पेढा खाय. किती दिवसाचं लेकरू आहे? किती दिवसाचं? 12 दिवसाच्या लेकराला माय पेढा खाऊ घालायला लागली. आता सांगा काय त्या लेकराला, तान्या लेकराला जर त्या माईनं काय पेढा खाऊ घातला समजा, लक्ष द्या इकडं, समजा पेढा खाऊ घातला, ते लेकरू जगन का वाचन? रेंज गेली काय रे सुदर्शन? या गावात रेंजच नाही पाय. हा जगणारही नाही, वाचणार नाही ते लेकरू, मरण ना. आणि ती बाई ते लेकरू टेहा टेहा करायला पेढा हातात घेऊन बसली अशी. राजा तुला बापाची शपथ आहे, तुला तुझ्या माईची शपथ आहे, तुझ्या माईची आजीची शपथ आहे, एवढाच पेढा खाय. शेजारी नाली म्हणली, शहाणे त्याला पेढा खाऊ घालायला लागली होय ग. म्हणजे काय झालं माय, आम्हाला आता इतक्या दिवसानं लेकरू झालं, तुम्ही पेढा बी खाऊ घालू देईनात. ती म्हणे, ज्ञानेश्वरी वाचव का? ज्ञानेश्वरीत असं लिहिलंय, अगं त्याला नीट दूध पिता येईन आणि त्याला तू पक्वान्न खाऊ घालायला लागली, तू ही अक्कल का मातीत गेली का काय? जे सायासे स्तन्य शेवी, ते पक्वान्ने केवी जेवी, बाळका जैशी निदावी धनुर्धरा. ज्या लेकराला आईचं दूध पिता येत नाही त्याला पेढा खाऊ घालणं म्हणजे आकलीचं काम आहे का? लक्ष देऊन ऐका ना दादा, कारण त्या लेकराचा पेढा खाण्याचा काय नाही अधिकार नाही, अधिकार नसताना खाऊ घालणं चुकीचं आहे. तसं माझ्या हृदयाचा अधिकार आहे का बघा, हे उचित आहे का बघा. उचित असेल तर प्रेम घाला, आणि उचित नसेल तर आधी याला उचित करा. काय सांगितलं तुम्हाला? लेकराला, लहान लेकराला, बरं झालं ते मोठं लेकरू झालं, आता खातं, माईच्या मागू फिरू लागलं. एके दिवशी त्या लेकराला भूक लागली, माय पुढे चालली, यानं पदराला झटका मारला, आई मला भूक लागली. का मग असल्यावर बायाला लेकरानं भूक जेवण मागितल्यावर लय राग येते बायाला. सावरगावच्या नसन येत, सालगावच्या सांगतो आमच्या. लक्ष देत आहे का? लेकरू माईला भाकर मागायले बरं का बालासाहेब महाराज. हा लेकरू माईला काय मागायले? पाणी मागायले का? हा भाकर मागायले, भाकर मागायले. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे बघ सगळे दृष्टांत सांगेन ओवीच्या आधाराचे अर्थाचे. ज्ञानेश्वरीचं पारायण झाले, माईला राग आला हो, तीच माय ती कोणती?
आमच्या कंडारीकर बाबाच्या भाषेत येडी हळद. जी पेढा खाऊ घालू लागली तिचंच लेकरू तिच्या मागे फिरायला सुदाम बाबा. आणि फिरत असताना मला भूक लागली, मला भूक लागली. त्या माईला काम करायचं होतं, तिच्या हातातलं काम सोडून तिला जेव घाल वाटून गेलं. लेकराचं टुमणं ऐकू वाटून गेलं. चल बरं म्हणली मी आल्या तुला एकदाच जेवच घाली. ते गेली दुरडी जवळ. इकडे बघा माझ्याकडे, इकडे बघा. बसविलेली लेकराला इकडून इकडून बसविलेली लेकराला धरली अशी चपाती, अशी धरली चपाती. घरची नव्हती चपाती, इकडं सप्त्यातली आणलेली होती चपाती. ती चपाती नव्हती, तो चपाता होता. सांगू का सांगू का आता आपलं सांगू नाही म्हणतात बरं का सावरगावकर. सांगतो जे होईन ते होईन. 1919 नाही 2003ला माझं लग्न झालं. लग्नाला सातारा जिल्ह्यातले लोक आले. बापजीन मी त्यानं पतेरली चपाती पाहिली नव्हती. सातारा जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातल्या चपात्या म्हणजे तुम्ही मुद्दाम चला पुणे जिल्ह्यातली चपाती का. हा जाऊ द्या बाबा इथं वर्ण केल्यावर बाया मला दगड हाणतात फेकून. हा पुणे जिल्ह्यातली चपाती म्हणजे हा भुकेला का ना जेव्हा तू मम करून वटाणा खावा इतकी नरम चपाती असते. पुणे लयच नाजूक करतात पुणे जिल्ह्यातली चपाती. आपल्या इकडे बी करतात. तुम्ही बी लय भारी केल्या, लय भारी केल्या. हा 100 मार्क तुम्हाला. उगाच पुन्हा काय आता शेवट आहे, आज जायचं इथून. पुन्हा त्या बायाच म्हणते ह्या बुवाला आणू नका ग. त्या शिवाजी महाराज कुठे गेला का त्यो. शिवाजी बोलाच देते शिव्या. एका गावात मी असंच बोलत होतो, एक माणूस काठी घेऊनच फिरू लागला इकडून तिकडून. मी म्हणलं काय मामा. तो म्हणला तो चलू दे रे, तारीख घेणाऱ्याला बघायलो. अवघड पडायचं देवा. हा आणि मग ते काय सांगू लागलो गड्या. हा ते साताऱ्याचे लोक आले आणि लग्नाला. आणि ते मामाची पोरगी केलेली. काय तर हे एवढं नका टाकू बरं का, हे काढून टाका. आता माझ्या मामानं पाहिलं ते पुन्हा मला रागवल. मामानं अहो मामा म्हणला महाराजाला पोरगी द्यायची नाही, बळच इकडून तिकडून दिली. महाराज लोकांना कोण पोरगी देते. नवनाथ महाराज माझा एक मी लय अवघड झालो. हे लोक बी असे विचित्र आहेत. दारू पिणारे देते पण महाराज लोकांना ग म्हणतील. मी एकदा विचारलं काय झालं हो, महाराज लोकांना दिली तर तो मला तुमचं काय भंगिर्याचं आहे. तुम्ही काय एका गावाला सापडता का. बाई पोरगी काय करीन म्हणला राहून घरी. हो गेलो. मामाला राग आलेला होता. इकडे बघा ना माझ्या लग्नाला इमानदारीने सांगतो एवढाच मंडप द्याला होता. हे डोसकार एवढा आहे का, एवढाच दिला एवढाच. आणि माझे तर साताऱ्याचे पुण्याचे पाहुणे आलेले. महाराजाचं लग्न आहे, महाराजाचं लग्न आहे. काहीच नाही तिथं लग्नात. लाऊड स्पीकर नाही, हलकी नाही, तडमताशा नाही. महाराज असा महाराज मी महाराष्ट्रातला. निवळ म्हणजे हारावर लग्न केलं. आणि ते सुद्धा हार फुलाचे नव्हते, प्लॅस्टिकचे होते. जाऊ द्या नको जाऊ द्या. ते हा हे काढून टाका बरं. मामाकडे नाही गेलं पाहिजे. ते कसं काय बरं वाजता ते पुन्हा घेऊन जाईन पुरीला. आपलं व्हायचा उन्हाळा. भजन करा विठ्ठला. अशी झाली की ते साताऱ्याचे लोक कुठे गेले, हे कुठे गेले, मला ते सापडतच नव्हते. आणि मग मी म्हटलं सातारकर. ते म्हणले चपात्याजवळ आहेत. आणि ते बघू लागले. महाराज महाराज काय एवढी चपाती, एवढी चपाती आम्हाला बांधून द्या. उरलं होतं लय म्हटलं. एका दिवशी त्या 7-8 लग्न होते. दिले त्याच्या जीप मध्ये मांडले. जीपच पंक्चर झाली त्या चपातीच्या वजात. जाऊ द्या. आता ते माईकडे चला. कोणत्या मी उगाच सांगायलो का म्हणून. मला तुम्हाला फ्रेश ठेवायचे. मला लय असे कोकळलेले लोक आवडत नाही म्हणून मी थोडं बाजूला नाही गेलो. पुन्हा तिथंच येतो. कुठे येतो. ती माय लेकराला खाऊ घालाली. हा सप्त्यातली चपाती होती. चपाती नाही चपाता होता. आणि ते तिचं लेकरू होतं. तीच माय होती ती येडी हळद. लेकराला पेढा खाऊ घालणारी. आणि लेकरू किती दिवसाचं आहे आता सध्या 2 वर्षाचं आहे. किती वर्षाचं आहे 2 वर्षाचं आहे. त्याला भूक लागली, रडायला म्हणून वैतागली. आणि त्या माईनं लेकराला बसविलं. मागून अशी मान धरली त्याची. आणि असा चपातीचा गोळा केला. गोळा इकडे बघा, इकडे बघा असा. आणि त्या लेकराच्या तोंडात घालायली. कशाचा चपातीचा गोळा त्या लेकराच्या तोंडात. लेकरू किती वर्षाचं आहे 2 वर्षाचे ना. अख्खी चपाती त्याच्या तोंडात घातल्यावर ते लेकरू खरंच जगन का सांगा बरं. ते लेकराचं तोंड काय हालेर रे होय. ते हालेर ते आता निघालं नाही. ते येडं हालेर ते हेड ते दशाश्वमेध का काहीतरी म्हणतात. बापरे काय. काही काही लोक आहेत हो महाराज सुद्धा. महाराज सांगूच का आता सांगू. सांगतोच जे होईन ते होईन. हो काय झालं माहितीये का. काही काही लोकांचे तोंड बी हालेरपेक्षा बी भारी आहेत देवा. सुद्धा महाराजाच्या गावाला लग्न होतं. माझ्या जीवनात मी पहिल्यांदाच गाव पाहिलं देवलगावच्या.
पाहुण्याचं लग्न होतं, गेलो शेजारी बसलो, एक कोणतरी भाविक होता, तिथं बुंदीचे लाडू होते, उजव्या हातानं उचलायचा मध्ये टाकायचं, डाव्या हातानं उचलायचं मध्ये टाकायचं, वाढणाऱ्याला पुढंच जाऊ दे ना गेलं, अरे लक्षात आलं असं तो होतं, ठेव गळा, त्यानं अख्खं टोपलं टाकलं आणि त्यानं माझ्या देखत 20-25 लाडू टाकले असे. मी म्हणलं अवघड झालं रे, ते हालेर सुद्धा बोकना तर याचं हालेर कोणत्याच मशीनचं काय माहिती, भांडणं झाले तिथं शेवटी. मग जाऊ द्या. बरं हे तर वाटत असून तुम्हाला, सुदर्शनला विचारा, आम्ही त्या सोनेवाडीला गेलो होतो, तिथं दत्तू म्हणून एक पोरगा होता का ना माऊली, मग ते आमच्या बरोबर असला, बुंदीचे लाडू महाराज 39 लाडू खाल्ले होते ना, इकडून उचलायचं खालायचं, इकडून उचलायचं. म्हणलं आता उठतून बाहेर जाय. ते म्हणलं काय झालं, अरे तू याकडे पाहून मलाच मळमळ व्हायले. ते मला बघूच नका ना. मी म्हणलो काय सांगू, जिकडे बघायचं नाही तिकडं माणसाची आधी नजर जाते. ती माय लेकराच्या तोंडात घास घालायला लागली. सांगा दादा, ज्याला दूध पिता येत नाही त्याला पेढा खाऊ घालणं योग्य आहे का? अयोग्य आहे. आणि जे लेकरू आताशी अन्न पाण्याला लागायलंय आणि त्या लेकराला आखी चपाती खाऊ घालणं योग्य आहे का? मग माऊली म्हणतात, अरे माय माझ्याकडे पाय, काय कसं खाऊ घाल. बाळ जय जय विजय ते घासू विसाठाई की जे. तुझ्या घासाचे 20 घास कर, लेकराला खाऊ घाल. हे खाऊचा, हे चिवचा, ज्याची जशी योग्यता आहे तशा योग्यतेनुसार दिलं पाहिजे. देवा माझं हृदय योग्य आहे का बघ, योग्य नसलं तर तू योग्य कर, आणि योग्य करून माझ्या हृदयात काय घाल, करून उचित. काय उचित कर, माझं हृदय उचित कर, आणि हृदय उचित करून काय कर, प्रेम घाली हृदयात. मागितले तुला, कोणी कोणी मागितलंय, ज्ञानोबरायाने देवा तुझ्याकडे प्रेमच मागितलं, नाथानं सुद्धा तुझ्याकडे प्रेमच मागितले. आत्ताच आमच्या विठ्ठल बाबांना प्रमाण म्हटलंय, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. पण माझ्याकडेच का प्रेम मागता? फक्त प्रेम तुम्हीच देऊ शकता. हे देवाचे देणे, प्रेम फक्त देवच देऊ शकतात. तुमच्याकडे जे तेच आम्ही मागतो, आम्हाला ज्याची गरज आहे तेच आम्ही मागतो. प्रेमाची आम्हाला गरज आहे, प्रेमाची आम्हाला गरज आहे, म्हणून देवा तुमच्याकडे प्रेम मागतो. मीच मागतो असं नाही. नाथानं तुमच्याकडे प्रेम मागितलं, ज्ञानोबरायाने तुमच्याकडे प्रेम मागितलं, माझे मोठे दादा तुकोबरायाने सुद्धा काय पाठवा, प्रेम भातुके पाठवा. माझे दादा तुमच्याकडे प्रेम मागतात, सगळ्या संतांनी प्रेम मागितलंय. आणि म्हणून वडिलाची रीत जाणत असो, या न्यायानं मी सुद्धा तुमच्याकडे प्रेम मागतो. थोडंसं या न्यायानं मी सुद्धा तुमच्याकडे प्रेमच मागतो. देवानं विचार केलं, काय गरज आहे तुम्हाला प्रेमाची? प्रेम सोडून तुम्ही मागा ना काही संपत्ती, मागा ना काही इस्टेट तुम्हाला पाहिजे असतील तर. देवा आम्हाला बाकी काहीच नको, फक्त प्रेमच पाहिजे, आणि ते प्रेम देणारा तूच आहेस. दाता आहे, प्रेमदाता, म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रेम मागतो. गरज काय? वाक्य सांगतो नीट ऐका. संसाराला बी गरज आहे, त्याला म्हणतात प्रेम. आणि परमार्थ बी पूर्ण व्हावा वाटत असेल तर त्याला गरज आहे प्रेमाची. प्रेमाशिवाय संसाराला पूर्णता नाही, आणि प्रेमाशिवाय तुम्ही गावकरी मंडळी तर मग खरंच, पण काही माणसं मी असे पाहिले ते रात्री झोपलीच नाहीत. काही माणसं रात्री मी पाहिले जागराला 2-3 वाजता होते, पुन्हा काकड्याला होते. कमाले देवा, या परभणी जिल्ह्याचा नादच करायचा नाही कोणी, जगात जर्मनी भारतात. परमार्थ करावं महाराज. परभणी जिल्ह्यात जे प्रेम भेटन, जे भक्तीचं सुख भेटन, ते कुठंच भेटणार नाही राजा हो. खरंच परभणी जिल्ह्यातली काय माती आहे देवा, काय प्रेम आहे या मातीत, काय भक्ती मुरलेली आहे या परभणी जिल्ह्यात. खरंच बुवासाहेब महाराज, ठाकूर बुवासारखे महात्मे, गुरुवारी मारुतीराव महाराज, मोतीराम बाबासारखे महात्मे या भूमीत झालेत. गुरुवारी रंगनाथ गुरुजी परभणीकरांसारखे संत या भूमीत झालेत. गुरुवारी स्वामीजी सारखे संत या भूमीत आहेत. हेच तर आपलं वैभव आहे. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. काय प्रमाण काय दिलं आपण आता? प्रेमाविन भजन. मी तुम्हाला हे सांगत होतो नाही का, संसारही प्रेमाशिवाय होत आणि परमार्थही प्रेमाशिवाय पुरा होत नाही. भजन बी जरी करायचं असलं तर भजनात काय पाहिजे? काय पाहिजे बोला ना. उगत धरून आणलेत, बसविलेत, गावात सप्ताह म्हणून बसायचंय, असं उगत बसविल्यासारखं नाही. प्रेमानं महाराज, आवडी विठ्ठल गायजे एकांती, आलं बेती लाभ घरा. प्रेम पाहिजे हो, प्रेमामध्ये भजन नाही. आणि त्याने पुढचं प्रमाण दिलं, नाका विन मोती. मोती सांगा बरं, मोती म्हणा नथ म्हणा, नाकाला शोभती, पण नाकबीत तसंच पाहिजे ना. जसं प्रेमाशिवाय भक्ती शोभत नाही, तसं नाकाशिवाय. आमच्या गावात होती बाबा एक बाई, बिचारीला जन्मताच नाक नव्हतं, गेंगानीच होती. मग कुठे जरी चाल म्हणा, कुठे
हां चांगले लोक आहे का तिथं. मग मला एके दिवशी असं वाटलं, म्हणलं काकू तुम्हाला सोयाबीन किती झालंय. माय म्हणले गावात कोणाला सांगले पण आम्हाला नाही झालंय. मी म्हणलं अरे काकू तू तर औरंगाबादला जाय, औरंगाबादला असा डॉक्टर आलाय असं ओरिजिनल नाक बसून देत आहे, ओरिजिनल. तुम्हाला काय माहित. मी म्हणलं होती एक नटी, तिला पण डुप्लिकेट नाक बसवलेलं होतं. नाव काय तिचं? हा चॅप्टर लोक हळून सांगायलेत का ते महाराज लोक पुढचं बोलते ना. अरे कोणाला माहित नाही, सगळ्याला माहिती आहे. श्रीदेवीचं नाक डुप्लिकेट होतं म्हणते. जाऊ द्या मग आता ही येतील. मी सांगितलं मग तिचं बी नवऱ्याला ती म्हणली अहो एवढं आपल्याला सोयाबीन झालंय, चला मला नाक बसवायचं आहे. नवरा बी हौसी होता, त्यालाही वाटलं कुठंच नेता येणार नाही स्कूटर. आणि मग त्यानं त्या बाईकला नेलं, सुंदरपैकी संभाजीनगरला नेलं. संभाजीनगरच्या डॉक्टरकडून प्लॅस्टिक सर्जरी केली नाकाला. काय केली? प्लॅस्टिक सर्जरी केली नाकाला. हा असं टोकदार नाक बसविलं. बाई तीनदा भिंगात बघू लागली आणि म्हणू लागली सांगा मी कशी दिसते. ए बाबा हो, ती म्हणू लागली तसं बरं का, सांगा मी कशी दिसते. म्हणून बाप रे कोण होती तू, कशी झाली तू. लयच हुशार येतो. मी सांगायलो कीर्तनातलं, तुम्ही चालले दुसरीकडं. हुशार आहेत तुम्ही माणसं, जाऊ द्या. आणि मग काय बाबा बायको म्हणली मालक तुमचे उपकार विसरणार नाही. काही एकदम ओके नाक बसविलं तुम्ही मला, एकदम ओके. किती खोके लागले असेल देवजानी त्याला. चांगलं नाक बसविलं तुम्ही. मग ती म्हणली चला आता कुठं चला, सुताराकडे चला. सुताराकडे नाही हो, सोनाराकडे चला. कशाला सोनाराकडे? मला नथ करायची. डॉक्टर म्हणला मावशी काय हप्ता 2 हप्ते याला लोड नको देऊ. कोण याची फिटिंग नाही झाली आणखीन, चिटकायचं ते पक्क. पण महाराज काय आम्हाला शिजूस तर दम असती. बोला ना पुढचं, बोला ना. कमावून धरलंय तुम्ही. अरे हो कीर्तन संपायचा टाइम झाला वाटतं आता. हा संपवायचं का, पेटवायची दिवे काय? शिवाजी महाराज रंगात काम आलं की तुम्ही भंग करायला लागले. देतो ना, तुमच्यापेक्षा मलाच घाई. लय लांब जायचं, मला आळंदीला जायचंय. बरं आता लगेच आता हा जाऊ दे, एवढं हो द्या जरासं. हे बिचारीच्या नाकाचा तरी निकाल लागू द्या. तुम्ही मधातच दिवा पेटविला. हो ना. गेले मग ते सोनाराकडं. ह्या 10 तोळ्याची नथ आणली. कुठं मला घरून पैसे द्यायचे. बाईनं नाकात आड केली, अशी दिसू लागली भारी. गेली मानाच्या बाजाराला. गेली तर बाई पेड्याच्या तरी दुकानावर जावा ना. बाजारात घुसली. बाजारात तर गेली तर हिरव्या तरी भाजीपाल्यात जावा ना. वाळल्या मिरचीच्या ढिकळाकडे गेली. नेमकंच बुवाना असं पोतच झटकिलं. खेकारा निष्ठला, नाकात घुसला. 2-4 शिका आल्या. म्हणजे नाक निष्ठलं. कोणत्या ढिगला जाऊन खुपसला आणखी सापडलं नाही. बाईची बाजारात फजिती झाली. उघड्या बाजारी फजिती. नाकाविन मोती आणि उभ्या बाजारी फजिती. बाईची फजिती बाजारात झाली का, नाक ओरिजिनल नव्हतं. आणि भक्ती करणाऱ्याची फजिती का झाली, कारण भक्तीमध्ये प्रेम नव्हतं. विठ्ठला प्रेमाशिवाय भक्ती पूर्ण होत नाही. म्हणून सगळ्या संतांनी प्रेम मागितलं. कान्होबा सुद्धा म्हणतात देवा मला प्रेम पाहिजे. प्रेम घाल हृदयात, माझ्या हृदयात तू प्रेम घाल. माझ्या हृदयात प्रेम घाल म्हटल्याच्या नंतर देवाने विचारलं ना कान्होबा प्रेम घालतो मी तुमच्या हृदयामध्ये, पण आता लोकांना हे तर कळू द्या ना नेमकं प्रेम कशाला म्हणतात, प्रेम कसं असतंय. प्रेम हृदयात आलं म्हणजे नेमकं होतं काय. लक्ष देऊन ऐका दादा हो. प्रेम या शब्दाचा अर्थ संसारात तुम्ही ज्याला प्रेम म्हणतात ते प्रेम नाही राजा हो. हे संसारात आपण एकमेकाला जे म्हणतो ना प्रेम प्रेम, ती वासना आहे. प्रेम असं नसतं. प्रेमामध्ये 6 प्रकार असतात. ददाती प्रतिगुणाती गृह्यमाख्याती पृच्छेती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रेम लक्षण. प्रेमामध्ये दिल्या जातं, प्रेमामध्ये घेतल्या जातं, प्रेमामध्ये खाल्ल्या जातं, प्रेमामध्ये खाऊ घातल्या जातं, आणि प्रेमामध्ये सांगितल्या जातं, आणि प्रेमामध्ये ऐकल्या जातं. काय प्रेम आहे एक सांगतो तुम्हाला. प्रेमामध्ये दिल्या जातं आणि प्रेमामध्ये घेतल्या जातं. काय दिल्या जातं, काय घेतल्या जातं. जिथं खरं प्रेम आहे तिथे ज्या वेळेला आपण देतो ना, त्यावेळेला प्रेमामध्ये आपण जे देतो ते देण्यासारखं आहे का, हे दिल्यावर मला काही वाचू शकतं का. देवभक्तामध्ये जे प्रेम असतं, भक्त देवाला काय देतो, देणं आणि घेणं. देवभक्तामध्ये जर प्रेम असेल तर भक्त देवाला काय देतो, भक्त देवाला काय देतो, भक्त काय देतो ऐका. माणसाय हो, तुम्ही मागितलेल्या सगळ्या वस्तू देऊ शकता, पण जर कोणा तुम्हाला जीव मागितला तर देऊ शकता का. ऐकताय ना हो, जरा लक्ष द्या. संपलं कीर्तन, संपवतो. हां
तुम्हाला जर कोणी जीव मागितला तुम्ही जीव देऊ शकत नाही, पण भगवान जर कधी भक्ताची प्रेमाची परीक्षा घेत असेल आणि देवानं जर सांगितलं मला तुझा जीव पाहिजे, तर तुका म्हणे जीव भाव देवा पाहिजे. काय देतात? जीव देतात देवाला. इतकं देणं, इतक्या उच्च टोकाचं देणं घेणं ज्याच्यात असतं त्याला म्हणतात प्रेम. मग जसं समजा आता भक्त जर देवासाठी जीव देऊ शकतो, तर भगवान काय देतात? भगवान भक्तासाठी काय देतात असं विचारू नका, काय देत नाहीत ते सांगा. काय देत नाहीत? सर्व काही देतात. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती. ऐका, प्रेम त्याला म्हणतात अंतकरणातलं सांगितलं जातं आणि तिकडचं ऐकल्या जातं. देवभक्तामध्ये प्रेम असतं, अर्जुनात आणि कृष्ण परमात्म्यामध्ये प्रेम आहे. तर काय विचारलं आणि काय सांगितलं? अर्जुनानं हे विचारलं, बाबा माझी बुद्धी काही निर्णय करीत नाही, कार्पण्य नावाचा दोष माझ्या ठिकाणी झालाय. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता. हे सावरगावकर मंडळी, सुंदर गड्या काही म्हणा, पण भगवद्गीता सगळ्यांनी शिका, अवश्य शिका. गोड आहे, आपल्याकडे संस्था आहे, मोबाईलच्या माध्यमातून, मोबाईलवर यूट्यूबवर भगवद्गीता आहे, ऐका ना, देवाचं ऐका, भगवद्गीता ऐका. जे येत नाही ते शिका गड्या. संस्कृत आलं पाहिजे आपल्याला. फार सुंदर आहे संस्कृत. संस्कृताची उच्चार केल्यानं वाणी पवित्र होती. बरं, तर माझी बुद्धी कार्पण्य दोषानं काय झालेली, आता हे झाली, युक्त झाली, मला काही सुधरणं. आता मी असा सम्मूढ चेता झालो. आता जे निश्चित असेल देवा ते तुम्हाला सांग, असं पृच्छामी. म्हणजे ज्याच्यामध्ये विचारलं जातं, आणि जेव्हा आपण विचारतो प्रेम ज्याच्यावर त्याला, तेव्हा तो जे सांगतो ते प्रेमाच्या भरात असं सांगतो जे कोणाला सांगितलेलं नसतं. प्रेमानं अर्जुनानं जे विचारलं आणि विचारल्याच्या बदल्यात श्रीकृष्णानं जे अर्जुनाला सांगितलं ते भगवंताने याच्या आधी कोणाला सांगितलं नव्हतं. याला म्हणते प्रेम. नाही लक्षात आलं? सांगतो पुन्हा ऐका. गीता भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितली, पण त्याच्या आधी कोणाला सांगितली होती का? नव्हती सांगितली. का नव्हती सांगितली? कारण ऐकणारा तसा प्रेमाचा भेटला नव्हता, तेवढा अधिकारी भेटला नव्हता. श्रीकृष्ण म्हणतात, मग म्हणे का प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वा, जे बोला एवढा श्रोता जोडलासी. तुझ्यासारखा श्रोता मला मिळाला. आणि सांगू तुम्हाला, चांगला श्रोता मिळायला वक्त्याचं बी नशीब लागते, नशीब लागते. सांगतो खरं म्हणजे कीर्तनात आता हे विनोदन हेन करणं, तर काय सांगू मी. जर तुम्हाला नसतं हे सांगितलं, माझा ते स्वभाव नाही देवा विनोद सांगणं, पण मी विचार केला, अरे रामकृष्ण हरीला झोपायला शेवट कशी नेते, म्हणून उगा मी आता सांगितलं तुम्हाला. आता सांगतो ते ऐका गड्या, हे लक्ष देऊ नये का. मायबाप हो, भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली का? कारण अर्जुन हा प्रेमी भक्त होता. आणि म्हणून ज्ञानोबरायाने वर्णन करताना सांगितलं, जे न सांगेची पित्या वसुदेवासी, जे न सांगेची माती देवकीशी, जे न सांगेची बंधू बलिभद्राशी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. पुन्हा ऐका, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, श्रीकृष्ण स्नेहाचे बीक यातेची अथी, सनकादिकाची आशा वाढिन्नल्या कीरभवसा, परितीही मानेशा येतेच ना. शेवटची ओवी सांगतो, या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे, एथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले विठाला विठाला. प्रेम त्याला म्हणतात जिथं दिल्या जातं, घेतल्या जातं, सांगितल्या जातं, ऐकल्या जातं. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती. प्रेमाचं शेवटचं लक्षण सांगतो, भुंगते, भोज येते, त्यानं याला खाऊ घालायचं, यानं त्याला खाऊ घालायचं. काय खाऊ घालायचं आणि काय खायचं? जे खाऊ घातलं ते खायचं. असं प्रेमामध्ये होतं का? होतं. काय बघा, उद्या काल्याचं कीर्तन आहे, फक्त जाता जाता सांगतो, गुरुवर्य स्वामीजीच्या मुखातून ऐकलंय, अहो पाहता गोवळी खाय त्यांची तुष्टावळी. काय गवळी याची ताकपिरे कोण पोरे चांगली. त्या गोपाळाच्या घरी, मधुमंगलच्या घरी गोड असं ताक झालं. त्याला असं वाटलं, एवढं सुंदर ताक माझ्या कानाला दिलं तर कसं होईल, पण माझी माय काय नेऊ देणार नाही. भांडं कोणतं घेतलं त्यानं, दोन्ही गालात टच भरलं ताक आणि कान्हाकडाला. यशोदा झाडू लागली. यशोदा म्हणली, काय झालं रे, मोळ्याच्या माशाड असल्या का? कृष्ण पाहिजे. तो बघ तिथे गेला मधुमंगल सांगू लागला,
कीर्तन नुसतं ऐकायचं नाही, काही बघायचं बी असतंय. तोंड उघड, तोंड उघड. देवाच्या लक्षात आलं हे काहीतरी घेऊन आलंय. देव लवकर तोंड उघडीत नव्हते का, याच्या तोंडातला मसाला आणखीन त्याच्यात मिसळावा म्हणून बघत होते. आणि बऱ्याच वेळाने देवाला म्हणे माझं तोंड उघडू. देवानं केलं आ, आणि ह्या गोपाळानं ह्याच्या तोंडातलं त्याच्या तोंडात टाकलं. हे प्रेमाचं लक्षण आहे. गोष्टी घडतात, दिल्या जातं, घेतल्या जातं, खाल्ल्या जातं. असं जे प्रेम आहे देवा तुम्हाला दे. म्हणून करुणी उचित प्रेम घाल हृदयात, हेच मागायला आलो दान माग. असं थोर करुणी असं भजन करा विठोबा.